ज्या ठिकाणी साठेबाजी असतील त्याच्याविरुद्ध कारवाई करणे. आज आपल्या तालुक्यामध्ये प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली टीम बनवण्यात आलेली आहे. त्या टीमचं असं काम आहे की ज्या ठिकाणी साठेबाजी म्हणा किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटी झाली असेल त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. 200 लिटर तुम्ही प्रति वाहन प्रति व्यक्ती तुम्हाला ते जे आहे इंधन तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकतं. ते म्हणतात जे शासनाने प्रसारित केलेली जी कॅन आहे ती घ्या, तिची किंमत 3000 रुपये. आणि ती कॅन कुठून घ्यायची? शेतकऱ्याला खूप अडचणी. शेतकरी वर्ग खूप हतबल झालेला आहे. आम्ही देऊ शकते नाही, शासनाचे आदेश आहे, आम्हाला त्यांच्या हिशोबाने आम्हाला वागावं लागेल. वाद इथं आहे की शेतकऱ्याचा वाहन जेव्हा शेतीत बंद पडतं त्यावेळेस तो डिझेल घेऊन येतो, कॅन घेऊन येतो इथं, आणि ते कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यामुळं शेतकरी मात्र हताश झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रमाणित केलेली जी कॅन आहे त्या कॅनची किंमत आहे 3000 रुपये. ती 3000 रुपयाची कॅन घेणं शेतकऱ्याला परवडण्या इतकं नाही आहे. म्हणून हा शेतकरी आता तुर्तास, जो शेतकरी वाहन शेतातून इथं आणू शकत नाही तो मात्र अडचणीत आहे. कुठे आहे तुमचा ट्रॅक्टर? कुठे होत आहे? इथं आसरखेडा फाट्यावर. आसरखेडा फाट्यावर. हां, आता या ठिकाणी कॅनमध्ये डिझेलच मिळणार नाही, यावर तुम्ही काय करा? मग आता काय पर्यायच नाही. आता जर इड देती नाही पंप बी. ड्रोन घेऊन आला तर युद्ध होणार आहे का? इथं नाही ना, डिझेल तर अवेलेबल आहे. मग डिझेल द्यायला अडचण काय शेतकऱ्याला? सरकारचे सगळे नाटकं चालले आहेत. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या बोकांडी पाय देते सरकार. प्रशासनाचं देखील असं म्हणणं आहे की शेतकरी साठेबाजी करतोय, नेऊन कॅन भरून घरी ठेवतोय. किती साठेबाजी करणार आहे? शेतकऱ्याकडे साठेबाजीसाठी काय आहे सांगा तुम्ही. सरकारने सांगावं, शेतकऱ्याकडे स्टोरेज आहेत का? मोठे मोठे टँक आहेत का मोठे टाक्या केल्या जमिनी शेतकऱ्याने का विहिरी भरून ठेवणार आहे? सरकारने याचं उत्तर द्यावं. काही वर्षापासून शेतकऱ्यांकडे प्लास्टिकच्या कॅन असल्यामुळे यांच्या लोखंडी कॅन सेल होत नाहीये. कंपनीला कुठंतरी ताळबंद झाला असेल, त्याच्यामुळे कुठेतरी कंपनी परत चालू व्हावी, त्याच्यासाठी सरकारने निर्बंध आणले असतील की आमच्या कॅनी सेल झाल्या पाहिजे. कंपनी वाल्यांबरोबर सरकारचं काही ॲग्रीमेंट असेल, जसं नाफेडचं कांद्याचं केलंय सरकारवर ॲग्रीमेंट शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देण्यासाठी, हे आता पुन्हा तसं सुरू केलंय. पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतो आहे आणि पेट्रोल पंपावरती रांगा आणि कॅन घेऊन काही ग्राहक पेट्रोल पंपावरती दिसत आहे. आणि त्याच संदर्भामध्ये आपण चांदवडचे तहसीलदार साहेब यांच्या दालनात आलेलो आहोत. आपण साहेबांना विचारणार आहोत की पेट्रोल डिझेलचे नक्की नवीन नियम कसे निघाले आणि ते शेतकऱ्यांसाठी कसे सोयीचे असतील आणि शासनाचा नवीन आदेश काय आहे. साहेब काय सांगाल या संदर्भात? थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. आपल्या अख्खा देशामध्ये झालेली युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे झालेला आपल्याला पेट्रोलियम पदार्थाचा जो पुरवठा होता त्याच्यामध्ये आलेली कमतरता म्हणा तत्कालीन काळामध्ये, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी साठवणूक करण्याचं त्यांनी एक प्रकारे ऑप्शन निवडला. ज्यामुळे झालं असं की सुरुवातीला वाहनाऐवजी आपण ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये जे पेट्रोल भेटत होतं लोकांनी ते साठवणूक करणं सुरुवात केली. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात फुगवटा निर्माण झाला होता. आपल्या त्रुटी पण निर्माण झाली होती पंपांवरती. ती त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने शेवटी निर्णय घेतला की बाबा साठेबाजी जी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून शासनाने निर्णय घेतला की बाबा ज्या ठिकाणी साठेबाजी असतील त्याच्याविरुद्ध कारवाई करणे. आज आपल्या तालुक्यामध्ये प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली टीम बनवण्यात आलेली आहे. त्या टीमचं असं काम आहे की ज्या ठिकाणी साठेबाजी म्हणा किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटी झाली असेल त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. हा त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट आहे कलेक्टर ऑफिसमार्फत. राहिला शासनाचा निर्देशाचा विचार केला तर तेच नियम आहेत जे आधी होते. जसे की कुठल्याही आपल्या ड्रममध्ये वाहनाऐवजी एखाद्या ड्रममध्ये किंवा वस्तूमध्ये आपण पेट्रोल डिझेल घेऊन जात होतो, ते आधी पण मनाईच होती. या फक्त शासनाने फक्त आपल्याला आठवण करून दिली की बाबा या ठिकाणी आता पेसो एक प्रमाणित एक ड्रम असतो याचा, त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही याच्यात तुम्ही ते जे आहे आपलं डिझेल किंवा पेट्रोल घेऊ शकत नाही. त्याचप्रकारे प्रतिदिन 200 लिटर तुम्ही प्रति वाहन प्रति व्यक्ती तुम्हाला ते जे आहे इंधन तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकतं. याच्या पलीकडे जशी साठवणूक आपण म्हणतो ते करणं इलिगलच आहे. त्यामुळे लोकांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला डिझेलची आवश्यकता असेल तुम्ही स्वतः तुमचं वाहन त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर घेऊन जाणं आहे, ते भरून घेणं आहे. त्याचप्रकारे पेसोप्रमाणेच तुमच्याकडे ड्रम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. अन्यथा तुम्हाला कोणत्याही साध्या ड्रममध्ये तुम्हाला ते इंधन उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोलच शिल्लक नाही असे फलक लागलेले आहे. शासनाकडून खरोखर पुरवठा कमी होतोय का? अशी कुठली बाब नाही आहे. शासनामार्फत पुरवठा योग्य होतो आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळात अखाती देशातील युद्धांमध्ये जे काही प्रमाणात थोडंफार पुरवठा जरा ब्रेक झाला होता,
त्यामुळे लोकांच्या मनात जी भीतीचे वातावरण पसरले, लोकांनीच आपलं आपसुकच साठवणूक करण्याची वृत्ती निर्माण झाली. त्याच्यामुळेच पेट्रोल पंपावरती जो नियमित पुरवठा येत होता त्याच्यामध्ये अचानकच जावक वाढल्याने किंवा मागणी वाढल्याने तो पुरवठा खंडित झाला होता किंवा कमी झाला होता. त्याच्याचमुळे अडचण शेतकऱ्यांना अशी येत आहे की जर एखाद्या शेतकऱ्याचा पंपापासून ट्रॅक्टर 10 किलोमीटर अंतरावरती नांगरठी वगैरे, आता पाऊस पडल्याचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, पेरणीचे दिवस असल्या कारणाने शेतीची मशागत चालू आहे आणि तो ट्रॅक्टर जर शेतात बंद पडला असेल तर त्याला पर्यायाने कॅनमध्ये डिझेल आणावं लागतं आणि ते मिळत नाही. नक्कीच नवीन शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला स्वतः वाहन घेऊन जाणे आहे अथवा पेसोप्रमाणे जे आपलं ड्रम असेल त्यात तुम्हाला ते इंधन प्राप्त करून घेणं आहे. शेतकऱ्यांना त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की हा नियम सगळ्यांसाठी समान असल्यामुळे तुम्ही काही मोजक्या वर्गाच्या लोकांसाठी सूट देऊ शकत नाही, अन्यथा शासन निर्णयाची अंमलबजावणी पूर्णपणे होऊ शकत नाही. साहेबांचं असं म्हणणं झालेलं आहे की तो रजिस्टर्ड जो पूर्वीच्या काळी तो प्रमाणित केलेला ड्रम होता त्या ड्रममध्ये डिझेल नेण्यास कुठलीही हरकत नाही आहे आणि जर शेतकऱ्यांना जर तशी गैरसोय होत असेल तर आपल्या वाहनामध्ये पंपावर येऊन ते कमीत कमी 200 लिटर प्रतिदिन 200 लिटर डिझेल ते शेतकरी घेऊ शकतात असं ठिकाणी साहेबांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी पंप चालकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होत होते, त्या संदर्भात आपण ही अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांनी अगदी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. नियम अगदी पहिलाच आहे. यापूर्वी पण कॅनमध्ये डिझेल पेट्रोल दिलं जात नव्हतं, परंतु शेतकऱ्यांचे आणि पंप चालकांचे संबंध म्हणून ती काही गोष्टी चालत होत्या आणि आता मुळातच थोडा शॉर्टेज डिझेल पेट्रोलचा असल्याकारणाने आणि हा प्रश्न आधी परत एकदा तयार झाला आणि शासनाने आता परिपत्रकच असे काढले की डिझेल पेट्रोल हे कॅनमध्ये मिळणार नाही आणि वाहन घेऊन गेल्यास 200 लिटर प्रतिदिन मिळणार आहे असे देखील या ठिकाणी साहेबांनी म्हणणं मांडलेलं आहे. यावर आपण आता शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत, पंप चालकांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. चांदवड तहसील कार्यालयामध्ये आपण आत्ताच जाऊन आलेलो असताना या ठिकाणी शेतकरी आहे. चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हा लिलाव आता दुपारच्या सत्रामध्ये लिलाव थांबलेला आहे आणि काही ट्रॅक्टर या ठिकाणी कांद्याच्या शेडमध्ये उभे आहेत. त्या शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत. डिझेलच्या संदर्भात तुटवडा जो निर्माण झाला, पंपावर ज्या पद्धतीनं डिझेल मिळत नाही आहे, या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. भाऊ काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात? आम्ही जैतापूर तालुका सटाणा. डिझेल कॅनमध्ये मिळत नसल्यानं तुम्हाला काय काय अडचणी येतात? आम्हाला अशा भरपूर अडचणी आलेल्या आहेत. नांगरटी करताना जर मध्येच डिझेल संपला तर आम्ही तो ट्रॅक्टरच न्यायचा का तिथं प्रत्येक वेळेस, कॅनमध्ये भेटत नाही परत. आणि जर कॅनमध्ये मिळाला नसल्यामुळे तुम्ही ट्रॅक्टरला काय पर्याय करता? मग ट्रॅक्टरला काय राहिलं तेवढं आम्ही चालवतो, मग काय नंतर काही नाविलाच आहे. आजचा कांदा काय भाव गेला? आज काय 900 रुपये. 900 रुपये कांद्याचा भाव 900 रुपये आहे. शेतकऱ्यांची व्यथा आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. उभे वाहनं असतात शेतामध्ये, नांगरठीला गेल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना अशी अडचण येत आहे की डिझेल मिळत नाही. आपण अजून काही शेतकरी आहे. आपलं काय नाव, आपण कुठून आलेला आहात? विजय बनकर, मी भडाण्याचा आहे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. डिझेल कॅनमध्ये मिळत नाही आहे पंपावर. तुमचा ट्रॅक्टर चालवत असताना, शेतीची मशागत करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात? खूप अडचणी येतात. जे आपलं डिझेल पहिले जे आपलं रेग्युलर कॅनमध्ये भेटत होतं ते आता पंपावरती गेल्यावरती ते भेटत नाही. ते म्हणतात जे शासनाने प्रसारित केलेली जी कॅन आहे ती घ्या, तिची किंमतच 3000 रुपये आणि ती कॅन कुठून घ्यायची? शेतकऱ्याला खूप अडचणी. 3000 रुपये किमतीची कॅन आहे, त्या कॅनमध्ये डिझेल मिळेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मग यावर शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे? हे चुकीचं आहे. शासनाने जो निर्णय घेतला हा चुकीचा आहे, फार चुकीचा आहे. प्रत्येकाला ती गोष्ट शक्य होणार नाही. 3000ची कॅन घ्यायची, आज कांद्याला भाव नाही आहे तर ते कॅन घ्यायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. कांदा काय भाव गेला आज? कांदा आज 1000 रुपये. 1000 रुपये. मग तुम्हाला ती जर कॅन घ्यायची ठरली तर तुम्हाला 3 क्विंटल कांदा विकावा लागतील आणि मग ती कॅन येईल. मग आपला जो कांदा आहे, कांद्याच्या भावासंदर्भात आपलं काय मत आहे? प्रशासनानं काय केलं पाहिजे? कांद्याला पण हमी भाव दिला पाहिजे. 2000 रुपये कांद्याला हमी भाव दिला पाहिजे प्रशासनाने, तेव्हा शेतकऱ्याचा कुठंतरी काहीतरी फायदा होईल. कांद्याला भाव नाही आहे. आज 1000 रुपये कांदा, काही ठिकाणी 900, 700, 1200, 1100 असा कांदा जातोय आणि इतका लूट भावात कांदा जात असताना मात्र हा डिझेलचाही तुटवडा वाहनधारकांना येतोय. शेती नांगरत असताना काही ठिकाणी ट्रॅक्टर बंद पडतात. डिझेल संपल्यानंतर ट्रॅक्टर बंद पडल्यावर आपल्याला काय अनुभव येतो? बंद पडल्यानंतर खूप अडचणी येतात. एक तर पंपावरती डिझेल भेटत नाही, तिथं गेल्यानंतर त्यांच्या रावण्या करून पण ते म्हणतात ही कॅन याच्यात देणार नाही, तुम्ही दुसरी कॅन आणा. आता ते कॅन जर भेटतच नाही तर कुठून आणायचा?
आणि त्यातले त्यात त्यांनी खूप बंधनं केले का तुम्हाला एवढेच भेटेल आणि तेवढेच भेटेल. आता तर आम्ही आता तहसीलदार साहेबांशी बोलणं केलं. दिवसभरात पंप चालकाने 200 लिटर वाहनाला डिझेल देणं बंधनकारक आहे. डिझेल 200 लिटरपर्यंत शासनाचा आदेश आहे की 200 लिटर तुम्ही घेऊ शकता शेतकरी, एका व्यक्तीला 200 लिटर. तर तुम्हाला पंपधारक काय म्हणतात? ते आम्हाला काय म्हणतात ती कॅन लोखंडी कॅन पाहिजे. तर लोखंडी कॅन तर 20 लिटरची 200 लिटर. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही वाहन जेव्हा पंपावर घेऊन जातात, तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे का कोणत्याही वाहनाला 200 लिटर डिझेल देण्या इतकं शासनाने आदेश काढलेला आहे. मग तुम्हाला किती डिझेल मिळतं? ते 3000चं देते. 3000. हो. त्याच्यावर नाही देत. नाही. तुम्ही किती ठिकाणी पंपावर गेले? आम्ही बर्फेर पंपावर गेलोय. काय अनुभव आला? हेच कमी 3000च्या वरती देते नाही. पण प्रशासनाचं म्हणणं आहे की 200 लिटर डिझेल प्रत्येक वाहनाला देणं दिवसभरात शासनानं आदेशित केलेलं आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्याचा अनुभव असा आहे की पंपावर गेल्यानंतर मात्र मिळतं 3000 रुपयाचं डिझेल, त्याच्यावरती डिझेल मिळत नाही आहे. मग आता पंप चालकांवर प्रशासन कारवाई करेल का? पंप चालकांचा नेमकी नियमावली काय आहे पंप चालकांना माहिती नसावी का? हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण अजूनही काही शेतकऱ्यांकडे जाणार आहोत. आपण तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, त्यानंतर काही शेतकऱ्यांना भेटलेलो आहे. शेतकऱ्यांनंतर आता आपण इथं भारत पेट्रोलियमचा पंप आहे आणि पंपाचे मॅनेजर या ठिकाणी आहेत. पंपाचे मॅनेजर साहेबांशी बोलणार आहोत आपण का डिझेलचा जो तुटवडा होतो आहे, डिझेल तुटवडा असताना आता शासनानं काही आदेश काढलेले आहे की कॅनमध्ये डिझेल द्यायचं नाही आहे. आणि शेतकरी तुमच्याकडे ज्यावेळेस कॅन घेऊन डिझेल घ्यायला येतात, तुमचा आणि शेतकऱ्यांचा कसा संभाषण होतं, काय होतं? काय तर शेतकरी वर्ग खूप हतबल झालेला आहे. आम्ही देऊ शकते नाही, शासनाचे आदेश आहे आम्हाला, त्यांच्या हिशोबाने आम्हाला वागावं लागेल. पण शेतकरी वर्गाची खूप अडचण होती. लांबून जे ट्रॅक्टरसारखं वाहन आहे ते 10 किलोमीटरवरून आणू नाही शकत, तर तो कॅनवर मोटरसायकलवर देऊ शकतो. त्यांच्यामुळे त्यांचे खूप हाल होते. मोटरसायकलवरती येऊन सहज कॅनमध्ये डिझेल नेऊ शकत होता शेतकरी, परंतु वाहन इथं आणता येत नाही. आपला विषयच असा आहे की 8-10 किलोमीटर अंतरावर एखादा शेतकरी ट्रॅक्टरने नांगरणी करत असेल, त्याचं डिझेल संपलं तर तो या ठिकाणी वाहन कसं आणेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असे काही वाहनं तुमच्याकडं किंवा असे शेतकरी येतात की आमचं वाहन रस्त्यात बंद पडलेलं आम्हाला कॅनमध्ये द्या? हो, येते. मग काय प्रतिक्रिया आहे, तुम्ही काय सांगा? तर तेच आम्ही नाही म्हणून सांगून देतो. आम्हाला जसे प्रशासनाने सांगितलेलं नाही द्यायचं कॅनमध्ये, बाटलीमध्ये, तर आम्ही देते नाही. आणि जर समजा या ठिकाणी जर एखादं वाहन आलं त्याच्यात डिझेल टाकायचं आहे, त्याला जर टाकी फुल करायची असेल तर तुम्हाला असे काही निर्बंध आहेत का त्या एवढंच टाकलं पाहिजे असं? हो, ट्रकला समजा जर तिला 200च्या वर टाकून घ्यायचं आहे तर 200पर्यंतच आम्हाला थांबावं लागतं मीटर, 200 लिटरपर्यंत. अच्छा. आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आला त्याला किती लिमिट आहे? त्याला 200च्या आतच. 200पर्यंत डिझेल तुम्ही देतात, म्हणजे 200 लिटर. ट्रॅक्टर समजा ट्रॅक्टर जर आला तर त्याची टॅकी किती 50-60 लिटरची असते, तर मग तो फुल म्हटला तर 50-60 बसू शकतो. शासनाचं म्हणणं आहे की 200 लिटरपर्यंत आम्ही डिझेल पर डे वाहनाला आम्ही देतो. आणि या ठिकाणी पंप चालकांचं पण, मॅनेजरचं पण म्हणणं तेच आहे की आम्ही 200 लिटरपर्यंत वाहनाला डिझेल देतो. म्हणजे शासन नियमाच्या नुसार पंप चालक बरोबर आहे या ठिकाणी. परंतु फक्त वाद इथं आहे की शेतकऱ्याचा वाहन जेव्हा शेतीत बंद पडतं त्यावेळेस तो डिझेल घेऊन येतो, कॅन घेऊन येतो इथं, आणि ते कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यामुळं शेतकरी मात्र हताश झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रमाणित केलेली जी कॅन आहे त्या कॅनची किंमत आहे 3000 रुपये. ती 3000 रुपयाची कॅन घेणं शेतकऱ्याला परवडण्या इतकं नाही आहे. म्हणून हा शेतकरी आता तुर्तास, जो शेतकरी वाहन शेतातून इथं आणू शकत नाही तो मात्र अडचणीत आहे. आपण आता पंप चालकांचे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला जाऊ. पंपावरती आपण आता जे पंपाचे कर्मचारी आहेत ते डिझेल टाकताना दिसतात या ठिकाणी. आपले काय प्रतिक्रिया आहे? शेतकऱ्यांना असा ट्रॅक्टर जर घेऊन आले तर त्यांना डिझेलसाठी वाहन इथं आणावं लागतं आहे. काही शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल न्यावं लागतं, त्यांचं रस्त्यात वाहन बंद असतं. तर तुम्ही काय सांगा? आम्हाला कंपनीने नाही सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. आणि कंपनीचे निर्बंध असल्यामुळे आम्हाला पण प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे, हे आम्हाला समजतं आहे, पण त्याबद्दल आम्हाला काही करता येणार नाही. कधी या कारणामुळे काही संघर्ष होतो का तुमच्यात शेतकरी? हो, खूप कस्टमर आमच्या संग डोकं लावतात. रस्त्यात ट्रॅक्टरचं डिझेल संपलेलं बोलतात, त्याच्यानंतर भरपूर गाड्यांचे मध्ये संपलेले, पण ते लोक खूप त्रास देतात. आम्हाला त्याच्याबद्दल काही करता येत नाही निर्बंध असल्यामुळे. या ठिकाणी शेतकरी देखील ट्रॅक्टर घेऊन उभा आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, आपल्याला ट्रॅक्टरमध्ये डिझेल जेव्हा शेतीमध्ये ट्रॅक्टर तुम्ही का नांगरठी वगैरे करता, तिथं डिझेल संपल्यावर काय समस्या निर्माण होते? ते समस्याच होईल ना. मग ते
आता डिझेल तर भेटावंच लागेल ना मग आम्हाला. मग काय करता तुम्ही, कुठून आणता? मग ट्रॅक्टरच आणावं लागेल ना मग, गच चालवून नाही तर त्याच्यामध्ये काहीच नसलं, डिझेलच संपलं तर काय करायचं? पर्यायच नाही ना मग, बाटलीशिवाय पर्यायच नाही. ड्रम लागेल ना मग आम्हाला डिझेल, आणि ड्रम मध्ये तर मिळत नाही. मिळत नाही मग ते लई हाल होणार मग. काय करणार? काम पण पडणार तुम्ही एक आमचं. वेळेस डिझेल टाकायला आल्यानंतर किती डिझेल मिळतं तुम्हाला? आम्हाला आता 2-3 हजाराचं, 2,000 2,000 फक्त. 2,000च्या वर मिळत नाही का? नाही. काय सांगाल, 2,000च्या वर मिळत नाही म्हणताय? हो बरोबर आहे. कधी कधी 2,000 मागे निर्बंध होते, 2,000चेच द्यायचं, पण आता आम्ही देतोय. आता जेवढं पाहिजे तेवढं देतोय. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? काय म्हणायचं बोल रे बोला. नाही ना बोला तुम्ही. शेतकरी म्हणून तुम्ही शेतकरी आहात, कुठून आलेले आहेत? आसरखेडा. आणि काय अनुभव आला तुम्हाला डिझेल संपला? गाडी आणली, ट्रॅक्टर रस्त्यात बंद पडला, डबकी घेऊन येले तर पेट्रोल पंप वगैरे तिथं डिझेल नाही दिलं. तुम्ही कॅन घेऊन आलेले का? हा कॅन एक आहे गाडी. या ठिकाणी शेतकरी कॅन घेऊन आलेले आपण बघू शकतो. या शेतकऱ्याच्या गाडीला कॅन बांधलेली आहे, बघू शकतो आपण. आणि कुठे आहे तुमचा ट्रॅक्टर, कुठे आहे? इथं आसरखेडा फाट्यावर. आसरखेडा फाट्यावर. हा, आता या ठिकाणी कॅन मध्ये डिझेलच मिळणार नाही, यावर तुम्ही काय करा? मग आता काय पर्यायच नाही. आता जर इड देती नाही पंप बी. शासनाचे निर्बंध असे आहे की यांना आदेश केलेले आहे पंपधारकांना की तुम्ही कॅनमध्ये डिझेल द्यायचं नाहीये. जर वाहन घेऊन आले तर तुम्हाला 200 लिटर पर्यंत डिझेल मिळणार आहे, आणि तुम्ही वाहन इथं आणू शकत नाही. मग आता तुमचा जर तुम्ही शेतकरीची शेती करत असताना आपल्या वाहनाचं इंधन संपल्यानंतर तुम्हाला अडचणीला कसं सामोरं जावं लागतं? आता जर ट्रॅक्टर तिकडे उभा आहे, तुम्ही म्हणता नाहीच भेटलं तर तुम्ही काय करणार? आता काय पर्यायच नाही त्याला, मग काय करणार? काय म्हणता? सरकारने जो प्रतिबंध आणला आहे की शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल भेटणार नाही. शेतकऱ्याचं ट्रॅक्टरचं शेतात चालू आहे, नांगरणी चालू आहे, पेरणी चालू आहे, ऐनवेळी डिझेल संपलं तर डिझेल आणायचं कुठून? सरकारने डिझेलची सोय शेतकऱ्याच्या बांधावर करावी. मग प्रत्येक गोष्टीला सरकारचा निर्बंध घाला, तसे शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हां, कांद्याला निर्बंध, नाफेडचा निर्बंध, आता डिझेलवर निर्बंध, प्रत्येक खाद्य एवढं महाग झालं आहे, सगळ्या गोष्टींना शेतकरी अडचणीत आणतो सरकार. काय सरकारला मतदान करून काय फायदा आहे? मग शेतातनं आता 10 किलोमीटरवर पेट्रोल पंप असला तर शेतातनं ट्रॅक्टर काढून आणायला परवडणार आहे का शेतकऱ्याला? त्याचा खर्च कोण देणार आहे? जागतिक पातळीवर युद्धाचा परिणाम डिझेलवर होतोय असं प्रशासनाचं म्हणणं आहे. कुठलाही परिणाम डिझेलवरती नाही आहे. पेट्रोल पंपवरती डिझेल भेटतंय. युद्धाचा परिणाम शेतावर आणि पेट्रोल पंपावर याचा झालेला नाही आहे का? ट्रॅक्टर शेतातनं काढून आणलं आणि मग इथं येऊन युद्ध होणार आहे असं होणार आहे का? किंवा डिझेल घेऊन आलं, डिझेल ड्रम घेऊन आलं तर युद्ध होणार आहे का? इथं नाही ना, डिझेल तर अवेलेबल आहे. मग डिझेल द्यायला अडचण काय शेतकऱ्याला? सरकारचे सगळे नाटकं चालले आहेत. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या बोकांडी पाय देते सरकार. प्रशासनाचं देखील असं म्हणणं आहे की शेतकरी साठेबाजी करतोय, नेऊन कॅन भरून घरी ठेवतोय. किती साठेबाजी करणार आहे? शेतकऱ्याकडे साठेबाजीसाठी काय आहे सांगा तुम्ही? सरकारने सांगावं. शेतकऱ्याकडे स्टोरेज आहेत का? मोठे मोठे टँक आहेत का? मोठ्या टाक्या केल्या जमिनी शेतकऱ्याने का? विहिरी भरून ठेवणार आहे? सरकारने याचं उत्तर द्यावं. बरोबर. आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जी प्रमाणित केलेली कॅन आहे, जी लोखंडी असते, ती सर्टिफाईड असते, आणि त्या कॅनची किंमत आहे 3,000 जेमतेम. त्या 3,000ची जर कॅन तुम्ही ती जर सर्टिफाईड कॅन आणली तर तुम्हाला कॅनमध्ये इथून डिझेल मिळेल. बरोबर आहे. सरकारचा हेतू यात असा असेल, सरकारने एखादी कंपनी, हे लोखंडी कॅनवाली कंपनी बरोबर ॲग्रीमेंट केला असेल की तुमच्या कंपनीचा कॅन सेल झाला पाहिजे. बरोबर. आधीपासून हा नियम आहे, पूर्वीपासून असा नियम आहे. तुम्ही पूर्वीच्या काळात बघत असाल कॅनवरती अशी फुली मारल्या जायची आणि ती प्रमाणित कॅन असायची आणि तीच वापरली जायची. परंतु आत्ताच्या काळात ही प्लास्टिकची कॅन आली. नियम तोच आहे, फक्त सरकारने डिझेलचा थोडा तुटवडा झाल्यामुळे काही निर्बंध लादले, त्यामुळे ही कॅन साध्या कॅनमध्ये देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारचं म्हणणं बरोबर आहे दादा. आता अवेलेबिलिटी काय होती? प्रत्येक दुकानात गेले तुम्हाला प्लास्टिकचे कॅन अवेलेबल होते. ती किंमतीचे 500, 400, 500 रुपये काहीतरी होते. हे किंवा आपण घरासाठी तेल वापरतो, तेलाच्या कॅनी शेतकरी कमी खर्चात त्याचं नियोजन करतो. पण आता गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांकडे प्लास्टिकच्या कॅन असल्यामुळे यांच्या लोखंडी कॅन सेल होत नाही आहे. कंपनीला कुठंतरी ताळबंद झाला असेल, त्याच्यामुळे कुठंतरी कंपनी परत चालू व्हावी त्याच्यासाठी सरकारने निर्बंध आणले असतील की आमच्या कॅनी सेल झाल्या पाहिजे. कंपनी वाल्यांबरोबर सरकारचं काही ॲग्रीमेंट असेल, जसं नाफेडचं कांद्याचं केलं आहे सरकारबरोबर ॲग्रीमेंट शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय देण्यासाठी, हे आता पुन्हा तसं सुरू केलं आहे. नक्कीच ज्वलंत प्रश्न आहे. नाफेडच्या
माध्यमातून शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देण्याचा प्रकार गव्हर्नमेंट करत आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि आता डिझेलच्या संदर्भात देखील शेतकऱ्यावरच थेट अन्याय चालला आहे असं देखील यांचं म्हणणं आहे. कॅन घेऊन आलेले शेतकरी या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहेत. त्यांना कॅनमध्ये मिळत नाही. त्यांचं वाहन इथून 10 किलोमीटर अंतरावर उभं आहे. शेतकरी आता इथं उभा आहे, त्यांना डिझेल मिळणारच नाही आहे. परंतु हे जे शेतकरी आहे यांचं म्हणणं अतिशय मार्मिक आहे. त्यांचं देखील शेतकरी सगळ्याच बाजूनं, कांद्याला काय भाव आहे? कांद्याला सरासरी लोक दाखवतात नाफेडची खरेदी 1580 रुपयानं आहे, पण आज रोजी मार्केटला गेल्यावर कांदा 800 ते 1000, 1100-1200 जातो. ठीक आहे, टॉप क्वालिटीचा माल असला तो जातोय 1500 पर्यंत जातो. 1500, एखादं ट्रॅक्टर मार्केटमध्ये 1600 रुपये दाखवतात. 1600 रुपये हायस्ट गेलं, 1400 रुपये गेलं. एखादा ट्रॅक्टर जवळ जाऊन ते व्हिडिओ काढतात की हे ट्रॅक्टर हायस्ट गेलं की. आपलं गाव कोणतं? आमचं गाव देवळा तालुका. काय नाव? हेमंत निवृत्ती पुरकर साहेब, मला असं म्हणायचं आहे, मागे काही वल्गना केल्या होत्या, काही असे मेसेज फिरले होते की नाफेड आता थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून कांदा खरेदी करणार आहे. परंतु मात्र आता 8 ते 10 दिवस किंवा 12 दिवस जवळ जेमतेम होऊन गेले. पेपरबाजी झाली, सगळं झालं. आमदार साहेबांनी म्हणावा की अनेक राजकारण्यांनी या ठिकाणी सोमवारपासून खरेदी सुरू होणार आहे असा वल्गना केल्या होत्या. मागचा सोमवारपासून हा सोमवार 8 दिवस झाले, आज 9वा दिवस आहे. मात्र नाफेड या ठिकाणी कांदा मार्केटमध्ये उतरलंच नाही आहे. आपलं काय म्हणणं आहे? दादा, नाफेडचे जे लोक आहेत त्यांना आम्ही विचारणा केली होती की तुमची नाफेडची खरेदी काय चालू आहे. आज सकाळचा विषय आहे. नाफेडवाल्यांनी सरळ सांगितलं आम्हाला मार्केटमध्ये कमी रेटमध्ये माल भेटतोय, बाहेर कमी रेटमध्ये माल भेटतोय, 1000-1100 रुपयाने माल भेटतोय, आम्ही 1500 खरेदी का करायची? नाफेडवाले हो, नाफेडवाले म्हणताय. बघा बरं का यांचा प्रश्न काय आहे. 1580 रुपये, किती? 1580 ना? 1580 रुपये 1580 गव्हर्नमेंटचा रेट जाहीर आहे. तरीही नाफेडवाले काय म्हणताय? शेतकरी यांच्या तोंडून आपण परत एकदा ऐकूया. काय म्हणताय? नाफेडवाल्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मार्केटमध्ये कमी रेटमध्ये माल भेटतोय, किंवा अदर शेतकरी कमी रेटमध्ये माल आम्ही आणतोय शेतकऱ्यांकडनं, किंवा कुठून घेताय किंवा व्यापाऱ्याकडनं घेताय कमी रेटमध्ये, तर आम्ही डायरेक्ट 1580 का खरेदी करणार आहे? आम्हाला स्वस्त माल भेटतोय. नाफेडवाले व्यापाऱ्यांकडून कांदे घेत आहे? 100% घेत आहेत. आपल्याकडे काही प्रूफ आहे का? आता सध्या तरी प्रूफ नाही, पण ही परिस्थिती आहे. ते प्रूफ काढण्यासाठी स्पेशली त्यांना तसं कॅच करावं लागेल. थेट आरोप आहे शेतकऱ्याचा की नाफेडवाले मार्केट यार्डमधून कांदा न घेता व्यापाऱ्याचा कांदा घेतो. आणि असा सूर इथून मागे देखील गेल्या 3 वर्षापासून हा अनेक प्रसारमाध्यमांवरून फिरतोय की नाफेडचा हा घोळ चव्हाट्यावर आहेच, परंतु प्रशासनाच्या का लक्षात येत नाही. एक सर्वसामान्य शेतकरी मांडतोय. कोणत्याही शेतकऱ्याकडे गेल्यानंतर शेतकरी सहज बोलतोय की आमच्या कांद्याची काय गदारोळ चालू आहे, आमच्या कांद्यावर कसा अन्याय होतोय, परंतु प्रशासन मात्र झोपलेलं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा याच्यावर वचक नाही राहिला काय? स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा मंत्री दर्जाचे काही अधिकारी, मंत्री या ठिकाणी या बैठकीमध्ये होते नाफेडच्या, आणि तरीही त्यांच्या बैठकीला कुणीही जुमानलं नाही आहे. आणि नाफेडचा कुठलाही अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आलेला नाही आहे. आणि त्याचनंतर आता हा दुसरा प्रश्न हा डिझेलचा आहे. म्हणजे शेतकरी चहूबाजूने घेरला गेलेला आहे. शेतकऱ्याच्या बाजूने मात्र प्रशासनही नाही आहे, गव्हर्नमेंट पण नाही आहे, आणि कुठलाच काही नाही आहे असंच या ठिकाणी स्पष्ट होत आहे. सरकारने शेतकऱ्याला सगळीकडनं 4ही मुंड्या चित म्हणतात ना आपण, तशी परिस्थिती शेतकऱ्यावर आणून टाकली आहे. तुमचं कांदा खरेदी झालं, शेतीमालाला बाकी ऑदर पिकांना कुठलाही बाजार नाही आहे. आता झालं डिझेलचं झालं, पुन्हा शेतकऱ्यांना आता शेती करण्यासाठी लागणारी जी खतं आहेत, खतांसाठी पूर्ण लिंकिंग केलेलं आहे. तुम्हाला आता एखादी गोण सुपला घ्यायची असेल, एक गोणी 2200 ते 2400 रुपये किंमत झाली सुपलाची, त्याच्यासाठी तुम्हाला लिंकिंग खतं त्याच्यासोबत घ्यावे लागत आहे. साधारण युरिया पाहिजे असेल शेतीला, ठीक आहे, युरिया आता बंधनकारक बंद केला आहे असं म्हणताय गव्हर्नमेंट. थोडाफार ते युरिया एकरी 25 किलो त्यांनी परमिशन दिलेली आहे, पण 25 किलो युरिया घेण्यासाठी आज दुकानातनं 2400 रुपयाची सुपलाची गोण घ्यावी लागते. किती नुकसान आहे शेतकऱ्याचं. त्याशिवाय युरिया भेटत नाही आहे. बाकी ऑदर खत लिंकिंग केली, 19 लिंकिंग केलं आहे. खताची गोण घ्या तुम्ही, 19 घ्या, 1 किलो घ्या, 2 किलो लिंकिंग केलेलं आहे. गेल्या 2 दशकांपासून आपण बघतोय कांद्याचा दर मात्र जिथल्या तिथं आहे. परंतु 2 दशकांपूर्वीचा जर खताचा रेट बघितला, 200, 250, 300 रुपयाची जी खताची बॅग होती, ती बॅग आता 2,500 ते 3,000 वरती गेलेली आहे. हा भाव गगनाला भिडलेला आहे. मात्र शेतकऱ्याचा माल कवडी मोलच आहे. ही एक दयनीय अवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या समोर हा शेतकरी मांडतोय. आता यापुढील देखील अनेक शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण भेटीगाठी घेणार आहोत. परंतु इथेच थांबूया आपण. प्रबंधभूमीचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण शेतकऱ्यांची व्यथा ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्यांची कसे हाल होत आहे, शेतकरी परिवाराचे कसे हाल होत आहे. आता शाळा भरती आहे, शाळेचे दिवस आले. अनेक शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं, शाळेचे ड्रेस, शाळेच्या फिया भरायच्या आहेत.
परंतु मात्र हा शेतकरी 1800 ते 1200 रुपयाच्या भावाच्या वरती कांदा काही जात नाही. नाफेडने 1580चा भाव गव्हर्नमेंटने ठरवून दिला तरीही हा शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की नाफेडचेच अधिकारी खरेदी करायला तयार नाही, त्यांना स्वस्ताचा माल व्यापाऱ्याचा मिळतोय, असा गंभीर आरोप या शेतकऱ्याचा आहे. आपण एवढी मोठी पोलखोल होत असताना मात्र प्रशासन कसं झोपी गेलेलं आहे, झोपेचं सोंग घेऊन हे सरकार आहे, असं या शेतकऱ्यांचं थेट म्हणणं आहे. तर आता पुढील अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी येथेच थांबे भाऊ आंबरसह मी रामवर्षे चांदपाड. ताज्या